अनशन तोड़ने के लिए कहा। नीट पेपर्स और परीक्षाओं की प्रणाली पर चर्चा करेंगे, ये आश्वासन दिया। पेपर लीक ये कोई मामूली विषय नहीं। दिल्लीत मध्यरात्री नाट्यमय आणि राजकीय घडामोडी घडल्या। या घडामोडींनंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी अखेर 26 दिवसांपासून सुरू असलेलं आपलं आमरण उपोषण मागे घेतलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास एक व्हिडिओ शेअर करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आणि मंत्रिमंडळात मोठा निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं आणि यानंतर काही मिनिटांनंतरच सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषण संपवलं। केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण थांबवण्याचा निर्णय जाहीर केला। दिल्लीत मध्यरात्री नेमकं काय घडलं आणि केंद्र सरकारने वांगचुक यांच्या कोणत्या 3 अटी मान्य केल्या तेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा 26वा दिवस उजाडला तरी कोणताही तोडगा निघत नव्हता। मात्र गुरुवारी मध्यरात्री दिल्ली आणि गुरुग्रामच्या राजकीय वर्तुळात अशा काही वेगवान हालचाली झाल्या ज्यांनी या संपूर्ण आंदोलनाचा रोखच बदलून टाकला। या मध्यरात्रीच्या घडामोडींची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि विशेष व्हिडिओने झाली। काय आहे तो व्हिडिओ, ऐकूयात। फ्रेंड्स, मैं जानता हूं कि पेपर लीक ये कोई मामूली विषय नहीं है। लाखों विद्यार्थी और उनके अभिभावकों के लिए बहुत ही पीड़ादायक है और इसलिए पेपर लीक घटना से अब तक पिछले 2.5 महीनों में अनेक विध कदम उठाए गए, गुनहगारों को पकड़ा गया है, वे जेल में पड़े हैं। हमारा सबसे महत्वपूर्ण जिम्मा था कि विद्यार्थियों का 1 वर्ष बर्बाद न हो। तत्काल परीक्षाएं लेना बहुत जरूरी था। सरकार ने अभी पूरी शक्ति का उपयोग करके कम से कम समय में 22 लाख जितने विद्यार्थियों के एग्जाम हो जाएं, इसका प्रबंध किया। और अभी 5-6 दिन पहले 19 तारीख को रिजल्ट भी आ गया और देश भर में उत्तीर्ण हो गए विद्यार्थियों की खुशियों की खबरें भी आ रही हैं। लेकिन हम वहां पर संतोष मानने वाले लोगों में से नहीं है और इसलिए मैंने आज फास्ट ट्रैक कोर्ट के लिए विभागों को निर्देश दिए थे। आज विभागों ने लगातार मेहनत करके देर रात मुझे मुसद्दा भी दे दिया। फास्ट ट्रैक कोर्ट और कठोर सजा के प्रावधान के साथ का ये मुसद्दा कल कैबिनेट में चर्चा होगी। कैबिनेट के साथियों के सुझाव के बाद उसका अंतिम रूप दिया जाएगा और सोमवार से संसद का दूसरा सप्ताह शुरू हो रहा है। तब जल्द से जल्द उस बिल को सदन में पारित कराने का प्रयास किया जाएगा। रात्री उशिरा जारी केलेल्या या व्हिडिओत पंतप्रधानांनी देशातील लाखो विद्यार्थी आणि पालकांच्या चिंतेची दखल घेत पेपर फुटीच्या मुद्द्यावर केंद्र सरकारची आतापर्यंतची सर्वात मोठी आणि कठोर भूमिका जाहीर केली। पंतप्रधानांनी स्पष्ट केलंय की देशातील परीक्षा पद्धती अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे। पेपर फुटी रोखण्यासाठी एक अत्यंत कडक कायदा आणण्याची तयारी सुद्धा पूर्ण झाली आहे आणि या नव्या कायद्याअंतर्गत फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना केली जाईल आणि दोषींना अत्यंत कठोर शिक्षेची तरतूद असेल असा शब्द या व्हिडिओमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला।
with that being fulfilled, I'm grateful and I'll be happy to break my fast. Thank you. Thank you. Thank you. And thank you. I have my leaders from the apex body of Ladakh and the KCA were also here, and they have flown all the way from Ladakh, and I'm grateful to them. Thank you. Thank you. Just sit down with me. And Nisanji, you have always been very side and support, and I don't want to thank you, but express my feelings. You just sit up. पंतप्रधानांच्या व्हिडिओनंतर मध्यरात्री 12:30च्या सुमारास केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह हे गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात पोहोचले. या दोन्ही मोठे नेते रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठक घेऊन आंदोलकांसोबतचा कराराचा अंतिम मसुदा निश्चित केला. रुग्णालयात पोहोचल्यानंतर या मंत्र्यांनी सोनम वांगचुक यांच्याशी आणि लेह लडाख सर्वोच्च समितीच्या वरिष्ठ नेत्यांशी तब्बल 1.5 ते 2 तास अतिशय सविस्तर आणि प्रदीर्घ चर्चा केली. आणि या वाटाघाटी दरम्यान केंद्र सरकारने वांगचुक यांच्यासमोर काही महत्त्वाच्या अटींवर अधिकृत लेखी संमती दर्शवली. जे.पी. नड्डा यांनी स्वतः केंद्र सरकारचं हे अधिकृत आश्वासन पत्र रुग्णालयातील खोलीत वांगचुक यांना वाचून दाखवलं. नमस्कार दोस्तों, आज 26वें दिन मैं आप लोगों को कुछ ख़ास खबर बताना चाहूँगा. अभी रात के लगभग 12:30 बज रहे हैं. अभी थोड़ी देर पहले केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा साहब और जितेंद्र सिंह साहब यहाँ आए थे और लद्दाख के एपेक्स बॉडी के शीर्ष नेतागण भी यहाँ आए थे. और उससे पहले आप लोगों को मालूम है विभिन्न राजनीतिक दलों के लगभग 65 सांसदों ने आकर और हस्ताक्षर देकर हमसे अनशन तोड़ने के लिए कहा और वो संसद में इस मुद्दे पर नीट पेपर्स और परीक्षाओं की प्रणाली पर चर्चा करेंगे, ये आश्वासन दिया. और जो सरकार से इस तरफ से मंत्रीगण आए थे उन्होंने भी ये आश्वासन दिया, जिसका कि 2 दिन से हम बहुत ही कड़ा क्या कहेंगे, एक तरह का बार्गेन चल रहा था कि मुझे आश्वासन चाहिए और लिखित में चाहिए, और इसमें 2 दिन लगे और मुझे इसलिए अनशन पर 2 दिन और बैठना पड़ा और ज़्यादा भी बैठ जाता. तो आखिर में आज उन्होंने लिखकर आश्वासन दिया है. Statement from the government side, government is positive on not registering cases against those protesting peacefully at Jantar Mantar in Delhi and those participating in the march to the parliament on July 20, 2026. The government has already assured threadbare discussions to find solutions to paper leaks and educational reforms for exams in the parliament. Besides, the government is also positively considering suitable compensations for the suicide victims of recent NEET paper leaks. ये हमारे साइड से केंद्र सरकारकडून मान्य करण्यात आलेल्या यात प्रमुख 3 अटी कोणत्या आहेत ते सुद्धा आपण सविस्तर पाहूयात. पहिली मागणी आहे ती म्हणजे आंदोलकांवर कोणतीही कायदेशीर कारवाई नाही. जंतर मंतरवर शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या किंवा 20 जुलै रोजी संसदेवर काढण्यात आलेल्या मार्चमध्ये सहभागी झालेल्या कोणत्याही तरुण किंवा आंदोलकावर कोणतीही दंडात्मक किंवा सुडबुद्धीने कायदेशीर कारवाई केली जाणार नाही. दुसरी अट आहे संसदेत सविस्तर चर्चा आणि कायदे. नीट पेपर फुटी आणि परीक्षा पद्धतीतील सुधारणांवर संसदेमध्ये सविस्तर चर्चा केली जाईल. या अंतर्गत केंद्र सरकारने आधीच शिक्षण सचिवांना पदावरून हटवले.
पेपर फुटीच्या प्रकरणांसाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना केली जाईल असंही मोदींनी सांगितलंय. आणि तिसरी महत्त्वाची अट आहे ती म्हणजे आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना मदत. नीट पेपर फुटीच्या वादामुळे आणि तणावाखाली येऊन ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या कुटुंबियांना योग्य नुकसान भरपाई देण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करेल असं सुद्धा सांगण्यात आलंय. एकीकडे सोनम वांगचूक यांनी उपोषण मागे घेतलं असलं तर दुसरीकडे कॉकरोच जनता पार्टी अजूनही आंदोलनावर ठामच आहे. सोनम वांगचूक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते काय म्हणाले आहेत आपण ऐकूयात. हेलो एवरीवन, सोनम सर ने अपना हंगर स्ट्राइक तोड़ दिया है, तो इससे हमें बहुत ही खुशी और राहत मिली है क्योंकि सोनम सर की जो लाइफ है वो इस देश के लिए बहुत ज्यादा कीमती है. कॉकरोच जनता पार्टी का जो प्रोटेस्ट है जंतर मंतर पर वो वैसे ही चलता रहेगा जब तक धर्मेंद्र प्रधान इस्तीफा नहीं देते. सोनम सर का जो सैक्रिफाइस रहा है 26 दिनों का, उसे हम वेस्ट नहीं जाने देंगे. जो दिल्ली पुलिस ने ब्रूटैलिटी करी है स्टूडेंट्स के अगेंस्ट, उन स्टूडेंट्स की जो सैक्रिफाइस थी उन्हें हम वेस्ट नहीं जाने देंगे. तो हमारा प्रोटेस्ट तब तक चलता रहेगा जब तक धर्मेंद्र प्रधान रिजाइन नहीं करते. थैंक यू. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेपरफुटीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तिखट शब्दात खरपूस समाचार घेतलाय. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना भारताच्या इतिहासातील सर्वात युवा विरोधी पंतप्रधान असं म्हटलंय. त्यांनी आरोप केलाय की मोदींनी संपूर्ण शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करून पेपरफुटीच्या गुन्हेगारांना पाठीशी घातलं. केवळ कायदे करून दिखावा करण्याऐवजी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आणि विद्यार्थ्यांवर लाठीमार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा आणि माफी मागा अशी मागणी केली आहे. वांगचूक यांनी उपोषण मागे घेतलं तरी दिपके आंदोलन सुरूच ठेवणार आहेत. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आणि परीक्षा यंत्रणेत संपूर्ण स्वायत्ततेची त्यांची मागणी आहे. त्यामुळे आगामी काळात विद्यार्थ्यांचा देशव्यापी संप, संसदेवर नवे मोर्चे आणि न्यायालयीन लढा तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारवरचा राजकीय दबाव हा कायम राहणार आहे. आता सरकार यावर नेमकी काय भूमिका घेतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.